मटण वडे तुम्हाला आवडतात, पण करायचा कंटाळा येतो. दळण नाही आहे किंवा दळून आणलेलं नाही आहे किंवा कोण ते पीठ भाजत बसणार, हो ना. इझी टेक्निकनी आज अर्चना माने तुम्हाला दाखवणार आहे मटण वडे, जे तुम्ही खूपच अर्धा तासातच करू शकता आणि घरात असलेल्या सगळ्या पिठांना घेऊन ते कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही देखील मटण वड्यांचा बेत करून कसे झाले आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चला आज बनवूया आपण मस्त असे मटण वडे. आज मी बनवणार आहे सुक्क मटण, पातळ मटण आणि मटण वडे. आणि जर मटण वड्यांचं पीठ घरात अवेलेबल नसेल तर तुम्ही घेऊ शकता गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, चण्याचं पीठ, एवढं इनफ आहे. जर तुमच्या घरी ढोकळ्याचं पीठ असेल तर घेऊ शकता. त्यात बारीक अशी कोथिंबीर कापून टाकायची, त्यात टाकायचं थोडंसं मीठ, घाटी मसाला, तुमच्याकडे जो तुम्ही जे तिखटाचा मसाला वापरता म्हणजे चटणी, ते तुम्ही त्याच्यात थोडीशी टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि अशा प्रकारे मिरं आणि धणे जे आहेत त्याची जाडसर पूड करून टाकायची, जेणेकरून खाताना ते असे दाताखाली छान असं फ्लेवर येतं त्याचं. आणि हे सगळं केल्यानंतर तुम्ही त्यात टाकायचं मोहन, म्हणजेच गरम केलेलं तेल. असा आवाज यायला पाहिजे, त्यानंतरच वडे छान होतात. ओके, आता अशा प्रकारे चटका लागलेला आहे. अशा प्रकारे गरम गरम तेल टाकून मस्तपैकी आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान असे वडे करायचे आहेत. आता आपण भेटूया लास्ट माझ्या लंचला, डायरेक्ट लंचला. बाय. सॉरी लंचला नाही, वडे तळताना मी तुम्हाला दाखवेल की वडे कशा प्रकारे मस्त बनतात. अशा प्रकारे मी वडे करायला सुरुवात केलेली आहे आणि स्वयंपाक करणं ही देखील एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाच्याच अंगात नसते, असं म्हणतच मी वडे करायला सुरुवात केली. आणि आपल्या पोळपाटावर प्लास्टिकची छोटीशी पिशवी घ्यायची, पाण्याच्या हातानेच हे आपले वडे थापायचे, मध्ये एक होल पाडायचं आणि त्याला मस्त असं डीप फ्राय करायचं. डीप फ्राय केल्यानंतर ते खूप असे छान खमंग लागतात आणि त्याचसोबत मटण आणि रस्सा जर असेल तर बातच काही वेगळी असते. तर ठीक आहे, नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी असे त्यांना जर प्रश्न पडले असतील की आम्ही कशासोबत खायचे, तर तुम्ही छोलेसोबत खाऊ शकता, पनीरसोबत खाऊ शकता, अरे खवय्ये असाल तर तुम्ही कशासोबत देखील खाऊ शकता आणि तुम्ही नुसते देखील खाऊ शकता. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल आणि जर तुम्हाला अर्चना आवडली असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेल. ओके, बाय.